बसलेले आहेत. दुसऱ्या दिवशी एक आमदार म्हणून त्यांना भेट दिली, तेही त्यांच्या कानावरती टाकलं. परंतु सातत्यानं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे. गेले 2 महिने आता या संपूर्ण हत्याकांडाला होते. अजून देखील तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडत नाही. मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही. जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा काही विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं. आणि मला वाटत नाही हा माणूस सापडतो. सापडणार नाही का? जे काही झालं असेल त्याच्यासोबत. मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने दादाचा स्वभाव आहे, एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर ती दादाला पटत नाही. आणि ज्या पद्धतीने तपास जेव्हा सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारमार्फत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या पद्धतीने बोलले, तिथे एसपीची बदली झाली आणि एसपीची बदली झाल्यानंतर जी काही कारवाई तिथं होतीये, 2 नंबरचे उद्योग असतील, अनेक गोष्टी, मग काही लोक अटक झाली. ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विरोधी वाकावरती जरी असलं तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायला पाहिजे तिथं. पण फक्त जे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहेत, मी सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी VIP ट्रीटमेंट त्यांना दिल्या जातील. कारण का 28 तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार, आम्ही मोर्चा काढणार. आणि तुम्ही जर मोर्चा बघितलं तर 1 लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथे जमले होते. आणि ज्या तपासामध्ये CDR जे काही प्रशासनाकडे कानावरती आले, जे काही माझ्या कानावरती आलं आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीचपणे हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसं तिथं सापडलं. मी आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला. या 10-12 तासामध्ये तिथले SP असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला. मला वाटतं हे सगळं CDR रिपोर्टवरून कळणार आहे. हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल. राकेश आंधळे तो सापडणार नाहीये. बराच दिवस गॅप पडली. तो अस्तित्व आहे, त्याची हत्या झाली आहे का काय? ह्याच्या आधी सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या आहेत. एखादा विषय जर अंगलट आला तर तो माणूस कधी भेटतच नाही, असा उद्योग तिथं झालेला. आणि तुम्ही बघत असताल की प्रत्येक जर आज कुठं ना कुठं देशमुख अण्णा म्हणजे ह्यांच्या कुटुंबाला, संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटतोय, अटक होते, वाल्मिक कराड अटक झालाय, हे बघून ज्यांच्या वरती अन्याय झालेत, अशा पद्धतीची घटना तिथं घडल्यात, जे आतापर्यंत दबावामध्ये होते ते लोक पुढे आले आणि ते पुढे येऊन मोकळेपणाने मोकळ्या श्वासाने बोलतात. तरी सुद्धा या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील. बघा, त्यांना कुणी एक बोलायला लावत नाही. रस्त्यावरती ज्या पद्धतीने लोक उतरतात ते कुणी त्यांना गाड्या काही आणायला काही साधनं काही देत नाहीये. जे पण काही त्यांचे फॅमिली मेंबर बोलतात ते, जे काही त्यांच्यासोबत जे घडलंय, 302 सुद्धा कंप्लेन घेतलेली नाही, नावं घेतले नाही, हे प्रकार त्यांच्या कुटुंबातले लोक बोलतात. हे एकमेवच नाही, अशा अनेक जे काही घडलेलं आहे ते हळूहळू समोर तिथं येणार. आणि मी मीडियाचं पण हे पहिलं प्रकरण आहे तिथे की या प्रकरणामध्ये जेव्हा हा
विषय माझ्या जिल्ह्यातला मी सभागृहामध्ये मांडला तेव्हा माझ्यासहित विरोधी म्हणजे मी विरोधी बाकावरती, पण या विषयाची गांभीर्य बघून सगळ्यांनी जी ह्याची सत्यता ऐकून म्हणजे जे सत्ताधारी आमदार आहेत ते सुद्धा या विषयावरती गंभीर तिथं चर्चा केली, सरकारने त्याची दखल घेतली. हा पहिल्यांदाच विषय आपल्याला दिसून येतो आणि लवकरात या गुन्हेगारांना फासावर सोडून ह्याचीच न्यायाची अपेक्षा सर्व लोक बघतात. माझा मुलगा दोन प्रश्न आहे. कृष्णा आंधळे हा आता सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, तर त्याला शोधण्याकरता पोलीस शोध आहेतच, पण तुमची काय वेगळी मागणी नाही का की अशा पद्धतीनं तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही त्याचा मृत्यू झालेला आहे, परदेशात गेला का कुठे वेगळीकडे तुमचा गेला? संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असं मला असं वाटतं. बघा अंजलीताईंनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेत, वस्तुस्थिती त्या ज्या पदावरती म्हणजे सामाजिक ह्याच्यावरती काम करतात, काहीतरी तथ्य त्या डॉक्युमेंटमध्ये असणार असं तर काही म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून असं झालं नसेल, काहीतरी वस्तू